नमस्कार मित्रांनो, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्याला माहिती आहे की यूजीसी वरनं देशात घमासान चालू आहे आणि त्यात सवर्ण आणि इतर म्हणजे सवर्ण विरुद्ध इतर असा एक मुकाबला देशामध्ये चालू आहे आणि रोज अपमानजनक पोस्ट येतात, सवर्णांना टार्गेट केलं जातं, कधी त्यांना चिडवलं जातं वगैरे। तेजस व्हॉइसच्या माध्यमातून पहिले आपण यूजीसी जाणून घेऊया की यूजीसी म्हणजे काय आहे आणि त्यानंतर माझं यूजीसी वरचं निरीक्षण असेल जे सवर्णांसाठी देखील असणारच आहे बाय डिफॉल्ट, कारण सवर्णांच्या मुली या टार्गेट होणार आहेत हे अगदी उघड आहे। आणि त्यानंतर इतरांसाठी देखील। सुरुवातीला यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन। यूजीसी एक वैधानिक संस्था आहे जी भारतातील उच्च शिक्षणातील समन्वय, निधी आणि मानके राखण्यासाठी जबाबदार आहे। मित्रांनो, देशभरातील विद्यापीठांची एकसमान गुणवत्ता आणि पद्धतशीर विकास सुनिश्चित करण्यासाठी याची स्थापना म्हणजे यूजीसीची स्थापना करण्यात आली होती। राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रणालीची स्थापना ही 1944 रोजी सार्जंटच्या अहवालातून पुढे आली होती। अलीगड, बनारस आणि दिल्ली विद्यापीठांवर देखरेख ठेवण्यासाठी 1945 मध्ये विद्यापीठ अनुदान समितीची स्थापना करण्यात आली होती। नंतर पुढे 1947 पर्यंत तिचे कार्यक्षेत्र भारतातील सर्व विद्यमान विद्यापीठांपर्यंत वाढवण्यात आले। डॉक्टर एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ शिक्षण आयोगाने म्हणजे 1948 मध्ये ब्रिटिश धर्तीवर त्याची पुनर्रचना करण्याची शिफारस केली। त्यानंतर 1952 मध्ये केंद्र सरकारने उच्च शिक्षण संस्थांसाठी अनुदानांवर देखरेख ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची नियुक्ती केली। यूजीसीचं औपचारिक उद्घाटन 1953 मध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते करण्यात आले। 1956 मध्ये यूजीसी कायदा 1956 अंतर्गत ही एक वैधानिक संस्था बनली गेली। यूजीसीचे मुख्यालय आपल्याला माहिती आहे की नवी दिल्लीमध्ये आहे। त्यामध्ये केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 10 सदस्य असतात। त्यांच्या मुख्य कार्यांमध्ये अनुदान वाटप करणे, उच्च शिक्षण सुधारणांवर सल्ला देणे एवढी त्यांची कामं असतात। आता हे झालं यूजीसीचं। यूजीसीच्या नव्या नियमांबद्दल किंवा नव्या रूल्स बद्दल पुढच्या भागात।